नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता थेट ATMमधून काढता येणार PFचे रक्कम सुविधा कधीपासून सुरू होणार याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर कर्मचारी भविष्य निधी संस्था म्हणजेच EPFO लवकरच एक मोठा डिजिटल बदल घेऊन येणार आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी जाहीर केले आहे की EPFO 3.0 हे नवे अपडेट मे-जून 2025 दरम्यान सुरू केले जाण्याची शक्यता आहे। यामुळे जवळपास 9 कोटी खातेधारकांना याचा थेट लाभ मिळणार आहे। नवी सुविधांनी खाती वापरणं होणार अत्यंत सोपं। EPFOच्या या नवीन व्हर्जनमुळे आता खात्यावर दुरुस्ती करणं, ऑटो क्लेम सेटलमेंट आणि ATMमधून थेट रक्कम काढण्यासारख्या सुविधा उपलब्ध होतील। यामुळे क्लेम प्रक्रियेसाठी ना फॉर्म भरावा लागेल ना कार्यालयात चक्रा मारावे लागतील। सगळं डिजिटल आणि जलद होणार आहे, जे अगदी मोबाईलवरून करता येईल। OTP व्हेरिफिकेशन डेटा अपडेट करता येणार। EPFO 3.0च्या माध्यमातून खातेधारकांना आपली माहिती अपडेट करणेही आता खूप सोपे होणार आहे। OTP व्हेरिफिकेशनद्वारे वापरकर्ते त्यांचा डेटा थेट ॲपवर किंवा पोर्टलवरून बदलू शकतील। पेन्शन आणि विथड्रॉवल संबंधित माहिती देखील एका क्लिकमध्ये पाहता येईल। या अपडेटचा उद्देश म्हणजे EPF सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ आणि सुरक्षित बनवणे। 27 लाख कोटींची निधी आणि वाढती सेवा। सध्या EPFOकडे 27 लाख कोटी रुपयांचा निधी आहे आणि संस्थेने 8.25% इतका व्याजदर जाहीर केला आहे। याशिवाय सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीममध्ये आता देशातील कुठल्याही बँकेत पेन्शन मिळू शकते, ज्यामुळे खातेधारकांना ठराविक बँकेत खाते असण्याची अट नाहीशी झाली आहे। ESIC आणि आरोग्य योजनांमध्ये देखील बदल। सरकार सध्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा एकत्रीकरण करत आहे। अटल पेन्शन योजना, PM जीवन बीमा योजना आणि श्रमिक जनधन योजनांना एकत्र करून अधिक कार्यक्रम व्यवस्था उभी करण्याचे उद्दिष्ट आहे। त्याचप्रमाणे ESIC अंतर्गत लाभार्थ्यांना आता आयुष्मान भारत योजनेच्या सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहे। ESIC सध्या 165 रुग्णालय, 1500 पेक्षा जास्त दवाखान्यांमधून आणि 2000 लिस्टमध्ये हॉस्पिटलच्या माध्यमातून सुमारे 18 कोटी लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरवत आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।